संत सोपान काकांच्या नगरीमध्ये म्हणजेच पुण्याच्या सासवडमध्ये सोपान देवांचे बंधू ज्ञानेश्वर माऊली विसावले असून आजचा मुक्काम आटपून उद्या माऊलींचा हा सोहळा जेजुरीच्या मुक्कामाकरता मार्गस्थ होणार आहे। सध्या माऊलींच्या दर्शनासाठी सासवडकरांनी तोबा गर्दी केले। या ठिकाणाहून खास आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल शिंदे यांनी। परब्रह्माच्या भेटीसाठी निघाला वैष्णवांचा मेळा। संत सोपान काकांच्या नगरी विसावला ज्ञानियांचा राजा। दर्शनास त्याच्या जीव कासावीस माझा, अशीच काहीशी परिस्थिती वारकऱ्यांची झालेलं पाहायला मिळते। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सासवड येथे विसावलेला आहे। काल सासवडचा मुक्काम होता आणि आज दुसरा मुक्काम देखील सासवडमध्येच असणार आहे। त्या दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सासवड आणि परिसरातील अनेक वैष्णवजन हे धावलेले आहेत। यामध्ये अनेक भाविक हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी सासवड येथील पालखी तळावर आल्याचं पाहायला मिळते। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांवर आपलं मस्तक टेकून धन्य व्हावं या उद्देशानं अनेक भाविक भक्त हे या ठिकाणी आलेले आहेत। दर्शनासाठी चढाओढ लागल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा अत्यंत चांगला बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे। अनेक पोलीस कर्मचारी या ठिकाणी राबताना दिसतात। दर्शनासाठी भाविकांची मोठी अशी रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण या बाजूला पाहू शकतो की भाविक हे मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत। या पालखी तळाच्या उजव्या बाजूला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर आपण जर या दक्षिण बाजू उत्तर बाजूला पाहिलं तर या उत्तर बाजूला देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात रांग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अनेक भाविक हे आता संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्याबरोबर काही भाविक आहेत, त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। माऊली कुठून आलात आपण? हडपसरवरून आलोय। हडपसरला काल माऊली होते, आज तुम्ही इकडे? ते नवस होतं, आमच्या पोरांवर नवस केलं तर ते आमचं नवस झालं पूर्ण। ते आता ते नवस फेडायला आलोय, तर बाळाला घेऊन आलोय आम्ही। बाळाला घेऊन आले? हो। माऊली तुम्ही कुठून आलात? मी पुण्यावरून आलो सर। पुण्यावरून इथं सासवडमध्ये दर्शनाला? काल कामावावी वेळ नाही मिळाला, मग दर्शन करणं गरजेचं आहे आणि पुरंदर तालुका आमचा आहे। मी ह्याच तालुक्यातलं नाझरे गावचा आहे। आपल्या गावात जाऊन दर्शन घेणं हे अजून चांगली गोष्ट आहे। खरं तर माऊलींचं दर्शन घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं, मात्र कामानिमित्त काही वेळा लोकांना दर्शन घेता येत नाहीत। असे जे भक्तगण आहेत ते पुन्हा सासवडमध्ये दर्शनासाठी येतात। बाबा तुम्ही कुठून आलात? मी नारायणगावहून. नारायणगावहून? हो। चला आतमध्ये। माऊली तुम्ही कुठून आलात? राम परभणी. परभणी? वारी बरोबरच आहे का? वारी बरोबर. दर्शनासाठी तुम्ही आलाय, दररोज तर तुम्ही माऊली बरोबर असता? हा माऊली बरोबर पण दर्शन घ्यायचे आज आहे ना. दर्शन घ्यावं असते। काय सांगाल माऊलींना तुम्ही? नमस्कार माऊली, तुम्ही कुठून आलात? माऊली तुम्ही वारी बरोबर असताय? नाही। तर अशा प्रकारे अनेक भाविक भक्त हे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत। ज्ञानेश्वर माऊलींकडे प्रार्थना करतायत अनेक भाविक भक्त की या ठिकाणी जाता जाता पाऊस पडावा। माऊली जसे येतात तसा पाऊस येतो अशी भाविकांची अपेक्षा असते। त्याच पद्धतीने या ठिकाणी पाऊस पडावा, सर्व जन सुखी व्हावं अशी अपेक्षा हे वैष्णवजन करताना पाहायला मिळत आहेत। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, सासवड।